हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आया हुआ बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो हम लोगों ने जो कल वीडियो कंप्लीट किया था ना बच्चा, उसमें बहुत से बच्चों को कुछ कुछ एग्जाम्पल्स में जरा कहीं ना कहीं दिक्कत जा रही थी, है ना? तो उसी पर्टिकुलर एग्जाम्पल्स पे आज हम लोग डिस्कस करेंगे और देखिए कि आपको कहाँ कहाँ सच में मतलब इन इन सवालों में दिक्कत गया था क्या करके, है ना? क्योंकि कैसा है, अभी सिलेक्टिव अगर सपोज मैं लेना चाहूँ ना बच्चा, तो बहुत से ऐसा थोड़ा सा प्रॉब्लम मुझे खुद होगा कि मैं मतलब समझ नहीं पाऊँगा कि इसे कहाँ पे हो रहा है करके। तो मैं इसको फिर से एक टाइप का बोलते हो कि मैं फिर से एक बार इसको रिपीट करता हूँ, जिसके बुनियाद पे आपको समझ में आ जाएगा कि क्या-क्या हम लोगों ने नया पढ़ा था करके, है ना? क्योंकि देखो नवोदय अभी पहले समान सवाल नहीं पूछेगा बड़ा, उसे थोड़ा-सा वैराइटीज़ वो आपके लिए ज़रूर लाएगा, तो है ना? तो इसलिए सवाल को समझने की कोशिश कीजिए, अपने आप सारे के सारे चीज़ें आसान हो जाएँगे, है ना? तो देखो मैं फिर से अगर सपोज़ इस चीज़ को बताऊँ ना, तो देखो 9/5 हा अपूर्णांक 5/9 पेक्षा कितीने मोठा आहे? बस कितीने मोठा आहे म्हटल्यावर डिफरन्स विचारत आहे तो, सीधा-सीधा. तर 9/5 मायनस 5/9 याच्यामधील अंतर काढायचं आहे आपल्याला खतम काम. आता बघा, तुम्ही इथे बघाल तर तिरपा गुणाकार करावा लागेल कारण की खालची संख्या समान नाही आहे रे. म्हणजे काय 9 81 झाला, मायनस 5 25 झाला, भागीला 5 45 झाला. आता इतकं पक्कं आहे 100% की खाली तुमच्या कुठल्याही हालतमध्ये जे काही उत्तर येणार आहे ना बाळा, त्याच्या 45 100% आहे. ठीक आहे. आता बघा, आता फक्त पर्यायामध्ये बघायचं की कोणत्या पर्यायामध्ये खाली म्हणजे भागाकारामध्ये 45 आहे, तोच तुमचं उत्तर राहणार आहे. बघा, कारण की बघा आता तुम्ही 81 मधून 25 मायनस कराल ना बाळा, 11तून 5 गेले तुमचे 6 आले आणि 8तून 3 गेले तुमचे 56 आले आणि हे एकमेकांच्या फळ्यात बिलकुल येत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचं उत्तर 56/45. पूर्ण पण सॉल्व्ह करायची गरज नसते रे, है ना? बघा, नेक्स्ट प्रश्न अगर सपोज मी तुम्हाला सांगेन ना, आज पण आम्ही ह्या सगळ्या गोष्टी डील केलं होतं. ठीक आहे. बघा 5 मायनस अगर मी म्हणेल 2 1/2 आहे बाळांनो हा. 2 1/2 मायनस 3/2 प्लस 3 1/2 समजून घ्या. आहे काहीच नाही या प्रश्नांमध्ये. ठीक आहे. आता बघा 5 मी जसंच्या तसं ठेवतोय मायनस यांना बघा पटापट तुम्हाला प्रश्न बघता-बरोबरच त्याला डील करता आलं पाहिजे, की नाही मी याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आहे, तर मी कशा पद्धतीने म्हणजे याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करतो. हे आपल्याला आलं पाहिजे रे. फटाक से कसं 2 टू 4 प्लस 1 5/2 ओके. मग हा 3/2 प्लस बघा पुन्हा 3 दुने 6 प्लस 1 म्हणजे 7/2 एका दुने 2 प्लस 1 म्हणजे 3/2 या सगळ्या गोष्टींचं नॉलेज म्हणतात नाही, आधीच तुम्हाला पाहिजे. मी कसं काय याला डील करू बा म्हणून. म्हणजे इतकं लिहायची गरज नाही भासत. कारण की बघा आता छेद जर समान असले ना बाळा, वरच्या संख्यांची डायरेक्ट तुम्ही मायनस करू शकता रे. डायरेक्ट मायनस करा. 5तून 3 गेले 2, डायरेक्ट खाली 2 म्हणजे जे छेदामध्ये संख्या असते ती लिहायची. ओके. पुन्हा तसंच बघा, खालची संख्या समान आहे, वरच्या संख्यांचे डायरेक्ट मायनस करा. मायनस आहे तर मायनस करा. प्लस राहिलं असतं तर प्लस केलं असतं. 7तून 3 गेलं बाळा तुमचे 4 राहिले भागीला 2 आणि याला करारा जवाब इस एग्जाम्पल को हम लोग दे देते हैं बच्चा। तो देखो 2 1 जा 2 होता है, यहाँ पे सिर्फ 1 बचा। 2 2 जा 4 होता है, यहाँ पे 2 बचा। तो 5 मायनस 1 प्लस 2 म्हणजे बाळा 4 अधिक 2 म्हणजे 6 तुमचं उत्तर राहणार. ठीक आहे. बघा प्रश्न दिसायला मोठे असतात पण असतात खूप छोटे. ओके. है ना? बघा. देखो उसके बाद सगळ्यात महत्वाची बघा हा प्रश्न खूपच जास्त महत्वाचा बघा 11/12 12/13 आणि 13/14 आता याला अगर सपोज काय म्हणतोय की दिलेल्या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता म्हणतोय रे आता मला एक गोष्ट सांगा याला काय आपण भाग देऊ देऊ बघणार आहोत का किंवा लसावी पद्धतमध्ये तुम्ही सगळ्यांची जितके पण छेदामध्ये संख्या आहेत बघा त्या प्रत्येकाला लसावी काढा आणि मग त्याला गुणाकार कराल आणि मग वरच्या संख्या काहीतरी चेंजेस कराल ना असं तसं असा कसा काही करण्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही. बघा, प्रकार बघायचा बाळा हा कसला प्रकार आहे. तर बघा दोघांमध्ये जेव्हा मी फरक बघतो ना बाळा 11 आणि 10 मध्ये फरक 1 आहे. 12 आणि 11 मध्ये फरक 1 आहे. 13 आणि 12 मध्ये फरक 1 आहे आणि 14 आणि 13 मध्ये फरक 1 आहे रे बाळांनो. जेव्हा केव्हा असं फरक 1 असते अंश आणि छेदामध्ये, अंश आणि छेदामध्ये प्रत्येकामध्ये ठीक आहे. दिलेले जितके पण तुम्हाला इथे जे संख्या असतात ना, त्यामध्ये जर फरक 1 असला ना, तर नेहमी एक लक्षात ठेवायचं, ज्या संख्येच्या, ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो, तोच तुमचा सगळ्यात मोठा अपूर्णांक असतो. बस. हे नोट मी आज सकाळी तुम्हाला लिहून पण दिलं होतं.
तुम्हाला आठवत असेल तर बघायचं बाळा कोणत्या अपूर्णांकांचा छेद म्हणजे डिनोमिनेटर बड़ा है, तो भाई 14, यही तो डिनोमिनेटर सबसे बड़ा है ना, तो 13/14 ही आपका आंसर रहेगा, जो कि सबसे बड़ा रहेगा, मतलब ग्रेटेस्ट फ्रैक्शन जो भी पर्टिकुलर आपको गिवन है ना बड़ा, वो आपका इसमें से ग्रेटेस्ट फ्रैक्शन अगर कौन सा है तो 13/14 रहेगा. ओके. कोणी कोणी वेळा याला मग भागाकार पण देऊन बघतात. 10ला 11ने भाग देणे, मग 11 झिरो जा झिरो, मग 10 पॉइंट, मग 0 ना 11 9. अरे यार, इस केस में टाइम जाएगा, है ना. ये नोट आप लिख के रख देना बाळा, की अगर सपोज फरक अपूर्णांकांच्या अंश आणि छेदामधील फरक जर 1 आहे, ठीक आहे, हे क्लासमध्ये पण मी लिहून दिलं होतं. फरक जर 1 आहे बाळांनो, तर 100% लक्षात घ्या, जे काही कुठल्याही पण अपूर्णांकांचा छेद हा मोठा असणार, तीच संख्या मोठी राहणार बस. ओके. चलो नेक्स्ट बाळा, नेक्स्ट बघा काय म्हणतोय रे बाळा प्रश्न, की 2/11 मध्ये 1/11 किती वेळा मिळवायचे म्हणजे उत्तर 2 मिळेल रे. प्रश्न समजून घ्या, म्हणजे 2/11 मध्ये 1/11 किती वेळा मिळवणे, मिळवणे म्हणजे काय तर प्लस, ठीक आहे. तर काय मिळवणे आहे 1/11 किती वेळा मिळवणे आहे रे, आम्हाला थोडी माहित आहे. आता किती वेळा मिळवणे म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहित नसतात त्याला एक्स मानायचं, तर मी एक्स वेळा या 1/11 ला मिळवतो, जेणेकरून उत्तर माझं किती यायला पाहिजे म्हणतोय 2. बघा, दिलेल्या प्रश्नाचं जे काही स्वरूप असेल, म्हणजे शाब्दिक स्वरूपामध्ये मध्ये आहे ना, तो शब्दांच्या स्वरूपामध्ये त्यांनी दिलेला आहे आणि त्या शब्दांना समजून तुम्ही जर त्याला गणितीय स्वरूप अगर देत असाल आणि जर ते तुम्हाला देता आलं, समझून जायचं नवोदय में आप इन हो बेटा, आप ये एग्जाम्पल ऐसे ही सॉल्व कर लोगे, क्योंकि अभी इसको सॉल्व करना बड़ी बात नहीं है रे. अब देखो बरं, 2/11 जसंच तसं, एक x/11 इक्वल्स टू 2, खालील संख्या छेदामधील हे समान असते, म्हणून आपण काय करतो, वरच्यांची डायरेक्ट बेरीज करतो आणि खाली मात्र 11 लिहितो, इक्वल्स टू 2. आता हा बघ रे बाळा, इथे काय आहे, भागाकारात आहे, तिकडे जाणार तर गुणाकारात होणार, म्हणजे 2 किती जा 11 जा, जो की किती होतो 2 + 1 = 22 होतो. आणि मला सांग रे बच्चा, आता ह्या x जसं तसं ठेवतोय, ही संख्या तिकडे जाणार तर मायनस मध्ये जाणार, 22 मधून 2 गेले तर 20, तुमचं उत्तर आलं, खतम. बघा, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, ते शब्दांना समजून तुम्ही कशा पद्धतीने गणितीय स्वरूपामध्ये मांडणी करता, हे वस्तुस्थिती जर तुम्हाला समजली, मला नाही वाटत तुम्हाला कुठल्या गोष्टीचा समजण्यामध्ये त्रास होणार किंवा अभ्यास करण्यामध्ये त्रास होणार. ठीक आहे है ना. चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया बाळा. हे सगळे प्रश्न तुम्हाला त्रासदायक होतील म्हणून मी घेतोय. 9 1/2 प्लस 3 2/3 बघा रे, यासारखा सोपा प्रश्न दुसरा कुठलाच नाही. भलेही मी तुम्हाला तेव्हा एक्सप्लेन करताना वेगळं सांगितलं होतं, आता बघा अजून तुम्ही, आता मी जे सांगतोय ना, तुम्ही जे प्रश्न लिहिला असणार ना काल, त्यामध्ये आता मी जी पद्धत सांगतोय ती पद्धत लिहून ठेवा. ओके, ती पण लिहून ठेवा, दोन्ही मेथड ठेवा, मर्जी तुमची, तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता बाळांनो. गणिताला सॉल्व्ह करण्याचे खूप वेगळे वेगळे पद्धत आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये जे समोर संख्या असतात त्यांना चिन्हासकट डील करायचं म्हणून. ठीक आहे, करा बरं. म्हणजे समोरच्या संख्यांनाच डील करतोय मी. 9 + 3 - 1 यांना पहिले डील करायचं आणि नंतर उरलेल्या ज्या संख्या आहेत 1/2 प्लस 2/3 मायनस 1/2 या संख्यांना नंतर डील करायचं. आता बघा, 9 + 3 किती होतात रे, तर 12 मधून 1 गेलं तर किती, तर 11. याचं काम तर संपलं. आता इथे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट, खूप सारे मुलं इथे तिरप्या गुणाकार करायच्या भांडामध्ये पडतात. तसं करायचं नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, जर म्हटलं होतं राज 1 प्लस आहे आणि इकडे कुठेतरी राज दुसरा आहे, तो मायनस मध्ये आहे, तर भाई हे काय होणार, मरतील ना. 1 प्लस दुसरा मायनस सारखे, तर बघा ना रे, 1/2 आणि 1/2 सारखे आहेत ना रे बाळा, पण याचं चिन्ह प्लस याचं मायनस आहे, तर 100% ते मरणार. उरलं काय, 2/3 म्हणजे तुमचं उत्तर खटाक 11, 2/3 तुमच्या उत्तराला बस. हा बघा, काही जास्त विचार करायची गरजच नाही आहे इथे, संपलं. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया बाळांनो. बघा काय आहे रे, 5/7 ला भागाकार करा म्हणतो 2 ने. आता बघा, भागाकार 2 ने करा म्हणतोय, तर 2 म्हणजे 2 नसून 2च्या खाली 1 असतोच ना, असतोच ना. आणि ज्या कुणा संख्याच्या समोर भागाकाराचं चिन्ह असतो, आपण काय करतो, गुणाकार चिन्ह देऊन त्या संख्येला उलटाचा पालटा करतो, बस. म्हणजे 2/1 च्या ठिकाणी 1/2 केलं, मान्य कराल. आता वरची संख्या वरच्या सोबत गुणाकार करायची, खालची खालच्या सोबत, पण त्याआधी बघायचं
की एखादी संख्या एकामेकाला कटतोय की नाही कटतोय ते म्हणून. ओके, आता बघ रे बाळा, 5 एक काय डायरेक्ट 5 रे बाळा. 7 दुने किती तर 14, तर 5/14 हा नेमकं तुमचं उत्तर झाला. असते काहीच नाही, बारीक बारीक लॉजिक कडे लक्ष द्या रे. हे सिंपल सिंपल गोष्टी समजून घ्या. मी खरं सांगतोय, जे म्हणतात ना बिलकुल बेसिक बेसिक लेवल आणि सिंपल सिंपल गोष्टीकडे जे लक्ष देतात ना, त्यांना मोठ्यात मोठे जे वेगळे अजिबोगरीब जे टाईपचे प्रश्न असतात ना, ते डील करायला किंवा सोडवण्यासाठी त्रास होत नाही. आपण डायरेक्ट मोठं पायदान एक मोठ्या प्रश्नांकडे जाण्याचा प्रयत्न करतो, की नाही मी मोठे प्रश्न सॉल्व्ह करणार तेव्हा जाऊन कुठेतरी नवोदयमध्ये लागणार. अरे बारीक बारीक छोट्या छोट्या स्टेप आधी उचला आणि नंतर मोठ्या स्टेप मध्ये जा. खरं सांगतोय तुम्हाला नवोदयचा प्रवास खूप जास्त बरं वाटणार, इतकं पक्का. ओके, तो चलो नेक्स्ट एग्जाम्पल अगर सपोज मैं बोलू बड़ा आपको, तो 1/2/3 प्लस 9/2 याला सॉल्व्ह करणं काय खूप मोठी गोष्ट आहे का रे? बघा पण इथे मुलं काय होतात थोडेसे रॉंग होतात. काय की पहिले ते बेरीज करतात. बाळांनो बेरीज करायचं नाही. तुम्हा सगळ्यांना माहित आहे बदमाश. हा बदमाशचा रूल माहित आहे ना सगळ्यांना. भाई पहले डिवाइड करो, ब्रैकेट पहले करो, उसके बाद ऑफ ये डिवाइड, ये सारी चीजें पहले करना रहता है. तर पहिले भागाकार करा ना. कशाला तुम्ही अननेसेसरी जसं तुम्हाला दिसतोय चित्र त्या पद्धतीने करायचा प्रयत्न करता. ठीक आहे, भागाकार आधी करायचं बाळा. ठीक आहे, आता भागाकार करत असताना तुम्हाला एक गोष्ट मी आधीच सांगितलं आहे. काय? ज्याच्यासमोर काही ज्याच्या खाली काही नसतं तिथं 1 द्या. चला 1/1 तर 100%. पण ज्या संख्येच्या समोर भागाकाराचं चिन्ह आहे ना रे, त्या संख्येला नेमकं मात्र काय करायचं? गुणाकार करून उलटाचा पालटा करून टाकायचं. बस खतम. आता मला सांग कुठल्याही संख्येला 1 ने गुणाकार केलं म्हणजे तीच संख्या भेटतो ना रे. प्लस 30 झालं मग. म्हणजे 1 गुणिला 3/2 म्हणजे 3/2च होतो. आणि हा 9/2 मला सांग रे बाळा, छेद जेव्हा सेम असतो दॅट्स मीन व्हेन डिनॉमिनेटर इज सेम देन 100% जो भी पर्टिकुलर चीज, जो भी प्रोसेस दैट यू हैव टू कमिट विद द न्यूमरेटर, मर्जी आपकी. अब मर्जी आपकी, प्लस है तो प्लस कीजिए, ठीक है, और नेगेटिव है तो नेगेटिव, माइनस है तो माइनस कीजिए. मतलब इसका आंसर क्या? तो 3 + 9 डिवाइडेड बाय 2, 3 आणि 9 होतात बाळा 12. 2 ने डिवाइड करा तर होतात तुमचं उत्तर 6. तर तुमचं उत्तर 6 रेडी आहे. खूप सिंपल पद्धतीने अभ्यास करायला तयारी करा आतापासूनच. सिंपल वे ठेवा अभ्यासाचं रे. बारीक बारीक गोष्टींकडे खूप जास्त लक्ष द्या. ठीक आहे, आपोआप हा प्रवास खूप सुखदायक होणार. ओके, चला नेक्स्ट बघूया आपण काय प्रश्न आहे बघा. एका शेतकऱ्याने त्याच्याकडील एकूण जमीन, जे काही त्याच्याकडे एकूण जमीन आहे बघा, अपूर्णांकांच्या स्वरूपामध्ये गोष्ट आली ना बाळा, तर 100% एकूण जमिनीचा हिस्सा जे काही असेल ना, ती आपल्या भाषेमध्ये एकच राहणार. कधी पण अपूर्णांकांच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे. व्हेन द क्वेश्चन इज आस्किंग अबाउट फ्रैक्शन, देन द टोटल, जो भी कुछ टोटल रहता है ना, दैट ऑलवेज कंसिडर एज अ वन. ठीक आहे, टोटल काम, टोटल कार्य, टोटल जमीन, टोटल कुठली पण गोष्ट असो, ठीक है, दैट यू हैव टू कंसिडर ऑलवेज वन एज टोटल वर्क, एज टोटल लैंड, या जो भी चीज आप कंसिडर करना चाहते हो वो आप हमेशा एक ही कंसिडर कीजिए. और रही बात अगर सपोज परसेंटेज के हिसाब से रहे तो टोटल हम लोग वो परसेंटेज में 100 लेते हैं. तो वो जब हम पढ़ेंगे परसेंटेज का टॉपिक उस वक्त वो डिस्कस कर लेंगे. ओके, आता सध्यापुरता एका शेतकऱ्याने त्याच्याकडील एकूण जमीन बाळा एकूण जमिनीच्या 1/6 भाग, 1/5 भाग व 1/4 भाग मुलांना दिलं म्हणते. तर त्याच्याकडे किती जमीन शिल्लक उरली आहे हा त्याचा प्रश्न आहे. तर त्याच्याकडे एकूण जमीन 1 होती बाळा. बघा शिल्लक जमीन कसं काढायचं ते सांगतोय. त्याच्याकडे एकूण जमीन 1 होतं. ठीक आहे, आता त्यांनी 1/6 हिस्सा कुणाला तरी दिलं, मुलाला दिलं. ठीक आहे, आता ते दिलं, देणे म्हणजे त्याच्याकडून गेलं ना रे. आता एखादी गोष्ट त्याच्याकडून जाणे म्हणजे मायनस होणे की नाही होणे. दिलं, मग पुन्हा 1/5 हिस्सा दिलं, आता तो पण गेलाच ना, म्हणजे तो पण मायनस करावा लागेल. मग 1/4 पण हिस्सा दिलं म्हणते मुलांनाच, तो पण गेलच ना, तर तो पण मायनस करावा लागेल. म्हणजे एक माइंडसेट ठेवा, एखादी गोष्ट एखाद्याकडून कमी होतोय म्हणजे तुम्हाला मायनस नेमकं करणे हा लक्षात घ्या. बस, अब बचा ही कुछ नहीं है. फिर देखो, अब इसको अगर सपोज मैं डील करूंगा बच्चा, तो एक, आता बघा सगळेच मायनस 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 आहेत, तर आपण काय करतो माहित आहे ना तुम्हाला, बदमाशच्या हिशोबाने मायनसला बाहेर काढून टाकतो आणि सगळ्यांना प्लस करतो रे. बघा 1/5 प्लस 1/4. आता याला सॉल्व करण्याची वेगळी वेगळी कला आहे. आता अब चाहो तो आप इसको एक मल्टीपल करते बैठो, क्रॉस मल्टीप्लीकेशन और आंसर निकालते बैठो, मर्जी आपकी. सबसे बेस्ट मेरे हिसाब से रखता है एलसीएम.
तर काय करायचं, जे छेदामध्ये असतात ना बाळा त्यांची एलसीएम काढून टाकायचं. कसं काढाल, तर बघा असं 2 3 जा 6, ठीक आहे. 5 जसं तसं आणि 2 2 जा 4. बस ज्या क्षणी इथे तुम्हाला माहिती आहे लसावी आपण कसं काढतो ते, ज्या क्षणी इथे मूळ संख्या आल्यात बाळांनो, तसं बस खतम करून टाका रे आता रे. बस सी केल्या असता जे काही गोष्टी असतात 2 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 2 त्यांचा गुणाकार करा. बेतिरी होतात बाळा 6, 5 दुने होतात 10, तर तुमचं लसावी आलं 60. जशा तुमचं 60 ही लसावी आली, काही नाही करणे, बघा जितके पण तुमचे अपूर्णांक असतात त्याला 60ने म्हणजे लसावीने गुणाकार करणे. बस बघा 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 मी प्रत्येकाला तसंच करतोय आणि भागाकारामध्ये 60च म्हणजे लसावी ठेवणे. बस कॉन्स्टंट झालं. बस ओके. तर 1 मायनस 6 किती जा, तर 10 जा, तर इथे 10 येणार. 5 किती जा, तर 12 जा, म्हणजे इथे 12 येणार. आणि 4 किती जा, तर 15 जा, 60, तर इथे 15 येणार. भागीला किती बाळा, तर 60. ठीक आहे. याला समजून घ्या मी काय केलं, रिपीट अजून ऐकायचं. प्रत्येकासोबत प्रत्येक अपूर्णांकाला मी लसावीने गुणाकार केलं आणि मग भाग दिला, तर 6 किती 10 जा, 5 किती जा 12 जा, तर 4 किती जा 15 जा. फाडे बाळा निदान जास्त काय नाही पण 20 पर्यंत तरी करून ठेवा रे. नाही म्हणाल तरी तुम्हाला 9 पर्यंत तर येतातच ना रे फाडे. आणि 10चा करायची गरज नाही, 11ची करायची गरज नाही. बिलकुल सगळ्यांना येतोय. फक्त फोकस पाडा. मी बघा मी असं नाही म्हणत की तुम्ही रटा रे त्याला. मी गणिताला कधीच रटायला लावत नाही मुलांना, हे लक्षात घ्या. मी मी तुम्हाला असं जबरदस्ती पण नाही करत आहे की तुम्हाला फाळे आलेच पाहिजे. पण निदान जे बेसिक बेसिक गोष्टी आपल्याला गरज पडतात रे, 20 पर्यंत म्हणजे नेमकं हे बघा 12 पासनं तर हे जे 19 पर्यंतचे जे फाडे असतात ना ते खूप जास्त महत्वाचे. तर तुम्ही दुसरे तिकडे जे पाठ आहेत त्याला पाठ करण्याच्या नादी नको लागा. जे पाठ नाही आहेत ना आपल्याला त्याच्या मागे लागा रे. म्हणजे जसं 12च्या पण ऑलमोस्ट प्रत्येकाला येतो. म्हणजे तोंडपाठ असायला पाहिजे. माझा हा नेमका सांगणं आहे. ठीक आहे. मला त्या अननेसेसरी शिक्षणाला खूप जास्त असं इरिटेटिंग नाही करणे, की नाही तुम्हाला बिलकुल पाठच झालं पाहिजे समथिंग असं तसं पाहून. ठीक आहे. पण ज्या गोष्टी आपल्याला कळतात ना, की नाही ह्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत रे, कुठे ना कुठे तसं आपल्याला मधातच कामात पडतात. तर मग का त्या गोष्टीला म्हणजे व्यवस्थित पद्धतीने डील करून म्हणजे स्वतः छान पद्धतीने त्याला अभ्यास करून का नाही ठेवायचं? हा माझ्या सांगण्यामागचा उद्देश आहे. आणि तुमच्याकडे वेळ असते ना, आहे ना, तुम्ही करू सकता ना म्हणून म्हणतो. प्लीज ऐसा रिपीट किसी को सवाल मत पूछिएगा. जैसे पापा मम्मी आप लोगों को बोलते होंगे की नाही बच्चा तुला का नाही 16चा नाही तर 17च्या हे सगळे फाडे पाठच पाहिजे. आपके दिमाग में ऐसा आता होगा. 16च्या पाढा 17च्या पाढा पाठ पाहिजे म्हणतात. स्वतःला तर येत नाही आम्हाला बनतात. ये कभी मन में मत आने देना बच्चा. उनको आता की नहीं आता वो बात की बात हो गई. सगळ्यात आधी कधी पण विचार करायचा की आपल्याला किती येतोय. समजलं का? दुसऱ्यांवर बोटं आणि दुसऱ्यांना मी खास कर पप्पा मम्मींवर हां, ठीक आहे. ते तुमच्या भल्यासाठी म्हणतायत हे लक्षात घ्या. आणि ते जे म्हणतायत ना, ते 100% जसं ते म्हणतात तसंच ऐकायचं. समझलं? ठीक है? इसलिए मेरा हमेशा आप लोगों को कहना है बच्चा प्लीज अगर देखो ना, अगर पापा मम्मी बोल रहे हैं आपको तो आपके भले के लिए ही बोल रहे हैं। ये चीज समझ के ही पढ़ाई करिएगा और ये कुछ चीजें हैं रे 12, 13 बघा 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 या फळ्यांना बडा रोजचा एक दिवस द्या ना. रोजचे एक दिवस नसेल देत तर 2 दिवस द्या. 2 दिवसामध्ये एक-एक फळा पाठ करा. होतो रे पाठ. कारण की गरज पडते ना बाळा. जसं आता इथे तुम्हाला 5-12 जा 60 होतो हे माहीतच नसतं तुम्ही डायरेक्ट केलं असतं का? जसं इथं मला 4च्या फळ्यामध्ये 16 आपला 60 येतात, पण 15 चौ 60 होतात हे मला माहीतच नसतं राहिलं. तर मी सॉल्व्ह करू शकलं असतं का रे? है ना? म्हणून या गोष्टीचा तुम्ही पण थोडासा विचार करा आणि डील करा स्वतःसोबत. नाही रोज मला उठून हे जे फाडे आहेत ना 12 पासून 19 पर्यंत मला बस पाठ करणे आहे. बस कुठल्याही हालतमध्ये. ओके? तो चलो अब उसके बाद क्या 1 माइनस 10 प्लस 12 किती होतात रे बाळांनो? हे झाले तुमचे 10 प्लस 12 22. 22 आणि 10 होतात तुमचे 32 आणि 5 म्हणजे 37 डिवाइडेड बाय 60 बाळा. ओके? ॲडिशन झाल्यावर आपण काय करतो? तर बघा तिरपा गुणाकार करावा लागतो. एका 60 चा 60 मायनस 37 डिवाइडेड बाय 60. आता बघा 10 तून 7 गेले बाळा 3 आणि 6 तून 4 गेले 2 तर 23 भागीला 60 हा मात्र तुमचं काय झालं? उत्तर झालं. आहे का? तर हो. हा 23 भागीला 60 तुमचं उत्तर. आई होप आपको ये चीजें समझ में आ रही होगी ऐसा मैं दुआ करूंगा बड़ा। अगर हमारा पढ़ाया हुआ कंटेंट आपको थोड़ा बहुत भी अच्छा लग रहा हो ना, कोई भी नए बच्चे या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज इस चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। जैसे देखो नेक्स्ट एग्जाम्पल मैं बताना चाहूँ ना तर 1/2 चा म्हणतोय 1/3 गुणीला 1/5 चा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हा बाळांनो
गुणाकार आहे 1/3 आणि 1/5. ठीक आहे, तर बघा वरच्यांच्या वरच्या सोबत गुणाकार करा, खालच्याच्या खालच्या सोबत 1 गुणिला 1 गुणिला 1 म्हणजे 1 होतो. 2 6 आणि 6 पंचे 30 होतो. तर 1/30 तुमचं उत्तर. काय काय प्रश्न बिलकुल चुटकीभर सिंदूरवाले राहणार आहेत, हे लक्षात घ्या. इतकं चुटकीभर सिंदूर की बघता बरोबर पण उत्तर येतं कोणा कोणा प्रश्नांचं. ठीक आहे, त्यासाठी तुमचे बारकावे खूप छान पाहिजे बरं. तुम्हाला बेसिक छान आलं पाहिजे. नेक्स्ट प्रश्न बघा रे, 5 1/4 प्लस 3 1/2 मायनस 2 1/3 याला सॉल्व्ह करणं बहुत मोठी गोष्ट नाही आहे बाळांनो. तर आपली ट्रिक कसं, हे समोरच्या संख्यांसोबत डील आधी करणे. 5 प्लस 3 मायनस 2 त्यानंतर 1/4 प्लस 1/2 मायनस 1/3. ठीक आहे, आता यामध्ये डील कराल तर 5 आणि 3 8 मधून 2 गेले तर 6 आले. इथे डील करायचं आहे तर बघा, इथे 4 आहे, इथे 2 आहे, तर इंटू 2 याला करूया म्हणजे छेद समान होतो, वरती पण 2 करू गुणीला. ठीक आहे, तर मग 1 अधिक 2 म्हणजे डायरेक्ट किती होणार बाळा, 3 आणि खाली काय राहणार 4. ह्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजे बरं. कसं काय मी काय केलं हा, तर छेद समान केलं या दोघांमध्ये. याच्यात 4 होतं, मी 2 ला 4 नव्हतं 4 बनवू शकत होतो, 4 ला 2 नाही. तर 4 बनवण्यासाठी मला 2 ने गुणाकार करावा लागला. तर 2 दुने 4 झालं बाळा इथे, आणि वरती पण 2 नेच गुणाकार करावा लागला. तर खालच्या संख्या जेव्हा समान होतात, वरच्या संख्यांची डायरेक्ट बेरीज करायची. तर 1 अधिक 2 म्हणजे 3 झाला, आणि 4 जसंच तसं ठेवलं मी मायनस 1/3. ओके, आता याला जेव्हा मी डील करतो तेव्हा बघा रे बाळा 6. आता हा 3 बघा, 3 तिरी 9, 4 1 4, 4 तिरी 12. खतम काम. अब ये 6 इंटू 9तून 4 गेले बाळा तुमचे 5 होतात, भागीला 12 म्हणजे काय, आता बघा खूप सोपं झालं. 6 इंटू 5/12 म्हणजे 6 1 6 आणि साइन दुने 12 म्हणजे 5/2 तुमचा उत्तर राहणार. अरे कुठे गेला, काही गडबड तर नाही झाली आपली? अरे माफ करना पड़ा, इसमें थोड़ा-सा मेरी आपको एक बताने में गलती हो गई। एक देखिए, 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 देखिए। ये स्टेप नहीं करना था मुझे। देखो, देखो, देखो। ये मैंने गलती कर दिया, ये कभी नहीं होता। ये क्योंकि मैंने आपको डायरेक्ट बताया हुआ है, तो ये स्टेप मुझे इसमें नहीं करना। मैं जरा भूल गया था की ये 6 टोटली अलग है. हा मिक्स्ड फ्रॅक्शन झाला बघा. कसलं झालं? 6 5/12 झाला. हा कधीच याला कटणार नाही. मी असा विचार केला की हा गुणाकारामध्ये असेल, माफ कीजिएगा। लेकिन अभी देखो आप ऑप्शन में देख रहे होंगे तो एक भी जगह पे ऐसा नहीं है। तो आप क्या कीजिए, हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे आणि पर्यायामध्ये पूर्ण अपूर्णांकच आहेत. ठीक आहे, तर काय करायचं, याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. पूर्णांकयुक्त अपूर्णांकांच्या रूपांतर आपण माहित आहे कसं करतोय ते. यांचं गुणाकार याच्यासोबत करणे, याचा गुणाकार याच्यासोबत करणे, म्हणजे 12 सक 72 होतात. 72 अधिक 5 करायचा आणि खाली 12 म्हणजे 72 अधिक 5 म्हणजे 77/12. हा नेमकं मात्र तुमचा उत्तर. तर तो राहणार काय, तर 77/12. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. बघा 25वा प्रश्न, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा असे प्रश्न येतात रे, जसा बघा 12 अधिक x/5 बरोबर 12 1/2. आता बघा नेमकं काय करायचा, 12 इथेच राहू देतो, x/5 इथे राहू देतो. आता हा बघा याला सॉल्व्ह करतो जरा. 12 दुनी 24 प्लस 1 म्हणजे 25/2 होतोय, आणि त्यानंतर लक्ष द्या बाळांनो, त्यानंतर हा x/5 इथेच राहू देतो. 25/2 हा 12 तिकडे गेला तर -12 होतो. आता मला सांगा, सरळ सरळ तुम्हीच स्वतः विचार करा. याच्या खाली काही नाही तर 1 असतो ना. पहिले याला सॉल्व्ह करूया. भागीला 5. आता बघा तिरपा गुणाकार करूया. 25 1 25 होतात. 12 दुने 24 होतो रे. भागीला 2 1 2. आता मला सांग, स्वतःच तुम्ही सांगा रे. बघा x/5 बरोबर 25 मधून 24 गेलं 1/2. आता मला सांग, म्हणजे हा इथे भागाकारात आहे. तिकडे जाणार तर गुणाकारामध्ये जाणार. 1/2 इंटू 5 तर एका 5ची 5 बाळा आणि खाली 2. तुमचं उत्तर काय झालं? 5/2 झालं. काय झालं? 5/2. बघा बाळांनो, इथे आपला हा टॉपिक आणि हा चॅप्टर पण इथे संपलेला आहे. आता आपण बिलकुल नवीन प्रवासाकडे जाणार आहोत. जे नवोदयचे खूप महत्त्वाचे चॅप्टर असतात. आतापर्यंत आपलं जितकं पण टॉपिक आपण अभ्यास केलात ना, ह्या सगळ्याचे सगळे कुठे ना कुठे आता जे टॉपिक येणार आहेत ना, त्या सगळ्या टॉपिक्सना त्या चॅप्टरमध्ये कुठे ना कुठे तुम्हाला या सगळ्या केलेल्या अभ्यासाचा फायदा होणार है। इसलिए हम लोगों ने सबसे ज्यादा वक्त दिया तो इन तमाम बेसिक्स को अच्छे करने के लिए दिया है ना? तो प्लीज मेरी अभी फिर से और गुजारिश रहेगी, जितने भी बच्चे हमें देख रहे होंगे, है ना, तो क्या कीजिएगा, ये जितने भी अपने वीडियो हो चुके हैं ऐप वाले, ऐप में जो अभी हम लोगों ने डिस्कस किया है बेसिक के तौर पे,
इन तमाम वीडियो को इतना बेहतर करके रख लो कि आने वाले जितने भी चैप्टर हम लोग डिस्कस करने वाले हैं उसमें आपको बिल्कुल भी दिक्कत ना हो, क्योंकि उसमें कैलकुलेशंस मैं सच बता रहा आपको बहुत फास्टली आपको कराऊंगा, जिसके बुनियाद पे आपको कंसेप्ट समझने में सबसे ज्यादा, मतलब बोल सकते हो कि कंसेप्ट समझने से ज्यादा उसको समझ के डील करने में आपको बड़ा अच्छा लगेगा, ठीक है, ना कि रटने में। बहुत से बच्चे कहीं ना कहीं रटने की कोशिश करते हैं, हम लोग रटेंगे नहीं, अच्छे से उसे समझ के, ठीक है, डील करना है हमें और बहुत बेहतर तरीके से नवोदय का सिलेबस कंप्लीट करना है। ओके, तो अगर सपोज आप हमारे साथ जुड़ना चाहते हो तो 1 जुलाई से हमारे बहुत ही बोल सकते हो, मतलब बेसिक लेवल से नहीं बोलूंगा मैं, ठीक है, थोड़ा सा एडवांस लेवल रहेगा उसमें, है ना। एडवांस लेवल हम लोग 1 जुलाई से स्टार्ट कर रहे हैं। अगर सपोज आप हमारे साथ जुड़ना चाहते हो, हमारे साथ आप जुड़ सकते हो, सवेरे शाम हम लोग डील करते हैं। मेरा नंबर है 8275397522 पे आप कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो कि कैसे हमारे साथ आपको जुड़ना है करके। ओके, तो ऐसे ही मराठी में या हिंदी में या इंग्लिश में अगर सपोज आपको प्रिपरेशन करना है तो आप बेशक हमारे साथ जुड़ के पढ़ाई कर सकते हैं। यहां तक अगर सपोज किसी ने हमारा वीडियो देखा होगा और हमारा कंटेंट अच्छा लगा होगा, फिर से मैं दोहराना चाहूंगा, प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, हमें मोटिवेशन मिलती है, और हमारे इस वीडियो को लाइक जरूर कीजिएगा। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए, थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय।